सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करावीत ही स्वामीचरणी प्रार्थना. उद्या 10 जुलै 2025 रोजी आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा ही ह्या वर्षी गुरुवारीच आलेली आहे. आपण सर्वजण स्वामी भक्त ह्या गुरुपौर्णिमेची वर्षानुवर्ष वाट बघत असतो. हा दिवस आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि आपण सर्व स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर स्वामींचं गुरुपद हे नक्कीच या दिवशी घेतो. तर तुम्हाला मी सांगते की गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या जाऊन गुरुपद नक्कीच घ्या. गुरु असणं हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. गुरुपद घेणं ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही स्वामी भक्त आहात, तुम्ही घरामध्ये सुद्धा गुरुपद घेऊ शकता, पण जवळपासच्या केंद्रामध्ये मठामध्ये जा, स्वामींचं दर्शन घ्या, स्वामी महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यानंतर तुम्ही गुरुपद घेऊ शकता. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे की गुरुपौर्णिमा, आता गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर आपण गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा का साजरी करतात? कारण आपल्या स्वामींचं आपण त्या दिवशी गुरुपद घेतो. त्या दिवशी आपण स्वामी महाराजांचं गुरुपद घेतो, पण स्वामी महाराज आपले वर्षानुवर्ष तेच गुरु असतात. आपला स्वामींवर विश्वास असतो, कारण आपल्याला स्वामी महाराजांनी अनेक अनुभव दिलेले असतात आपल्या आयुष्यामध्ये. जे पण स्वामी भक्त असतील बघा, ते जे पण माझा हा व्हिडिओ बघत असतील किंवा जे स्वामी सेवेकरी असतील, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे अनुभव हे नक्कीच आलेले असतात आणि हे अनुभव असतात हे आपले स्वामी सेवेचे अनुभव असतात. तर गुरुपौर्णिमा हा दिवस शिष्य आणि गुरु म्हणजे स्वामी भक्त आणि गुरु यांच्यातील नातं असतं. म्हणजे आपण आपल्या स्वामींजवळ कृतज्ञता व्यक्त करतो की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु झालेला आहात आणि तुम्हीच माझे गुरु वर्षानुवर्ष राहणार आहात. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे की मला माझे स्वामी म्हणजे स्वामींनाच मी गुरु का मानते किंवा स्वामींचं महत्त्व माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, किंवा तुम्ही स्वामी सेवेकरी आहात तर स्वामी आपल्या आयुष्यात गुरु म्हणून का महत्त्वाचे आहेत, किंवा स्वामींचं गुरुपद, स्वामींवर विश्वास का ठेवायचा मी म्हणते, स्वामी आपल्या आयुष्यामध्ये का महत्त्वाचे आहेत, म्हणजे स्वामींचं गुरुपद घेणं का महत्त्वाचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये थोडक्यात गुरु का महत्त्वाचे आहेत, किंवा माझा स्वामींवर किती विश्वास आहे, किंवा मी स्वामींना का मानते, याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोणतीही सेवा किंवा कोणतेही अनुभव किंवा कोणतेही उपाय मी आज सांगणार नाही. तर आज मी माझ्या स्वामींविषयी, मला जे स्वामींविषयी वाटतं त्यांचे विचार, म्हणजे स्वामींविषयी मला जे विचार वाटतात ते मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत. आता प्रत्येकजण स्वामी भक्त झालेले आहात, म्हणजे स्वामी सेवेमध्ये आले. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा आपले मागच्या जन्मातले काहीतरी चांगले कार्य केलेले असते, म्हणजे आपण कर्म केलेले असते, पुण्य असते आपली, म्हणून आपण ह्या जन्मामध्ये आपल्याला स्वामींसारखे गुरु मिळाले असतात. प्रत्येकजण स्वामी भक्त किंवा प्रत्येक स्वामींच्या सेवेत येतो असं नाही. स्वामींची इच्छा असते की जो भक्त, जो स्वामी सेवेकर म्हणजे एखादा भक्त आपल्या सेवेत यावा आणि आपला शिष्य व्हावा, असं स्वामींचंच असतं. त्यामुळे स्वामी आपल्याला आपल्या मार्गामध्ये घेतात. त्यामुळे हे लक्षात घ्या की आपण असं पण तसं सहजरित्या कधी स्वामींचे भक्त कोणी होऊ शकत नाही बघा. आपण जर एखाद्याला म्हटलं की तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, तुम्ही स्वामी सेवेकरी व्हा, तसं कोणी येत नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे काहीतरी छोटे मोठे अनुभव हे नक्कीच आलेले असतात. त्यामुळे आपण आपल्याला ओळखता आले पाहिजे. अनुभव स्वामींनी प्रत्येकाला दिलेले असतात बघा. आपल्या वाईट वेळ येते, वाईट संकट येते, एखाद्या अडचणीत आपण अडकतो किंवा आपल्याला मदतीची अपेक्षा असते, म्हणजे आपल्याला मदतीची गरज असते, त्यावेळेला स्वामी महाराज स्वतःहून धावून येतातच. पण ते एका अनेक रूपामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी कोणीतरी पाठवतात. ते प्रत्यक्षात तुमच्यासमोर येऊन उभे राहत नाही, पण त्यांनी त्यांच्या मार्फत एखाद्या अशा व्यक्तींना तुमच्या मदत करण्यासाठी नक्कीच पाठवतात आणि त्यावेळेला आपल्याला मदत झालेली असते. हा अनुभव हा प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच आलेला असतो. पण स्वामी भक्ताच्या लक्षात तेव्हा ह्या गोष्टी येत नसतात की आपल्यावर स्वामींची कृपा झालेली आहे का नाही. त्यांना असं वाटतं की नाही, मला असं ह्या संकटातून कसं आपण बाहेर, हे त्यांना नंतर आठवतं की आपल्याला जेव्हा संकट आलं, अडचणी आली, त्यावेळेला आपल्या स्वामींनी आपल्याला बाहेर काढलं असतं. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज हे स्वतःहून मदत करण्यासाठी येतच असतात. फक्त आपल्याला योग्य वेळ ते ओळखता आले पाहिजे. यासाठी तुम्ही स्वामींवर अतिशय मनापासून विश्वास ठेवा. तुम्ही स्वामी सेवेवर विश्वास ठेवा. कारण तुमचं कसं असतं, आपलं कसं असतं की आपण जर स्वामी सेवेमध्ये येतो पण आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात की हे गोष्ट करू का नको, किंवा मी ह्या गोष्टीतून बाहेर पडेन का नाही, किंवा मी सेवा केली असं. स्वामींना कधी काही मागायचं नाही. स्वामी आपल्या भक्ताला जे योग्य आहे किंवा त्याच्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच देत असतात. त्यासाठी आपण स्वामी भक्त आहोत. त्यामुळे निसंकोचपणे स्वामींवर कोणती शंका न घेता, स्वामी सेवेवर कोणती शंका न घेता आपण आपले कार्य करत राहायचं आणि स्वामी सेवेमध्ये स्वामींचं नामस्मरण करत राहायचं. भले तुम्हाला पोथी वाचन करणं शक्य होत नाही, दररोज पोथी वाचन, ग्रंथ वाचन करणं शक्य होत नाही,
पण तुम्हाला गुरुवारी स्वामींची सेवा कधीही चुकवायची नाही. आपण स्वामी भक्त आहोत. गुरुवारी तुम्हाला स्वामींची सेवा वेळात वेळ काढून करायचीच आहे. इतर वेळेला जरी तुम्ही स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण केलं तरीसुद्धा चालते. तुमच्या आयुष्यामधील खूप आणि खूप ज्या वाईट गोष्टी, वाईट कर्म जे तुम्ही आधी केलं असतं ते कर्मसुद्धा ह्यातून कर्मातून सुद्धा तुमची सुटका होते. असे नामस्मरण खूप म्हणजे आपल्या स्वामी भक्तामध्ये स्वामी भक्ती म्हणजे नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. नामस्मरणाचं स्वामींनी खूप महत्त्व सांगितलेलं आहे. नामस्मरण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी करतात त्या त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अर्थ निर्माण होतात. ज्यावेळेला तुम्ही जेवण बनवता घरामध्ये त्यावेळेला तुम्ही नामस्मरण करतात त्यामुळे त्या जेवणाचा सुद्धा महाप्रसाद होतो. ज्यावेळेला आपण भोजन करत असतो म्हणजे भोजन करतो त्यावेळेला नामस्मरण केलं तर भोजनाचा अर्थसुद्धा प्रसाद होतो. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी तुम्ही जर चालत असताना नामस्मरण केलं तर ती तीर्थयात्रा होते. खूप म्हणजे खूप नामाचे अर्थ सांगेल. त्यामुळे नामस्मरण कायम स्वामी भक्तांनी करायचं आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. एखाद्या वेळी जेव्हा आपल्याला वाईट संकट येतं, वाईट गोष्टी येतात, काय पण होतं बघा, तुम्ही कधी पण विचार करा या गोष्टीवर, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जवळची माणसंसुद्धा आपली साथ सोडतात, आपली सावळीसुद्धा आपल्यापासून लांब जाते. पण स्वामी महाराज हे आपल्या पाठीशी कायम असतात. ते आपल्या प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतात. पौर्णिमे दिवशी आपण स्वामींजवळ आपल्या गुरूंजवळ कृतज्ञता व्यक्त करायची असते की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तर खरं सांगते की स्वामी महाराज माझे या जन्मात काय पुढच्या अनेक जन्मामध्ये स्वामी हेच माझे गुरु असणार आहेत. स्वामींवर माझा खूप म्हणजे खूप विश्वास आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये ज्या पण काही गोष्टी घडून गेल्या किंवा पुढे ज्या गोष्टी घडतील त्यासुद्धा सर्व स्वामी विच्छेनच घडतील. जे पण काही आयुष्यामध्ये वाईट अनुभव आले, वाईट व्यक्ती भेटल्या किंवा काही पण वाईट गोष्टी आल्या ते सर्व स्वामींची इच्छाच होते. आणि ज्या पण वाईट व्यक्ती मला आयुष्यामध्ये भेटल्या त्या पण मला काहीतरी शिकवून गेल्या किंवा ज्या पण चांगल्या व्यक्ती भेटल्या त्यासुद्धा मला त्या काहीतरी शिकवून गेल्या. यासाठी माझ्या आयुष्यात ज्या पण कोणत्या वाईट व्यक्ती आल्या असतील, वाईट गोष्टी घडल्या असतील त्यांचंसुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. किंवा माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी, वाईट अनुभव जर मला पुढे जर येणार असतील तरीसुद्धा त्यातनं मला बाहेर पडण्यासाठी माझे स्वामीच मला मार्ग दाखवतील. यासाठी माझा स्वामींवर खूप विश्वास आहे. कारण स्वामी महाराजांवर माझा एवढा विश्वास का आहे सांगते. कारण मला अनेक छोटे मोठे अनुभव माझ्या आयुष्यामध्ये अनेक वेळेला येतच असतात. ते स्वामींचं म्हणजे आपल्या गुरुचं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं स्थान असतं. ज्या पद्धतीनं आपण आपल्या देवांचं पूजन करतो, देवांवर जेवढी भक्ती असते आपली प्रत्येक देवांवर भक्ती असते. समजा कुणाची गणपतीवर असू शकते, कुणाची कृष्णावर असू शकते, कुणाची देवीवर असू शकते. प्रत्येकांवर आपली भक्ती भावना आपण पूजावर करत असतो. पण देवाने स्वतः सांगितलेलं आहे की गुरु करणे खूप महत्त्वाचे असते. कारण ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु असतो त्याच्या प्रत्येक अडचणींमधून त्याला मार्ग दाखवतो तो गुरुच असतो. त्यामुळे आपल्याकडून जर काही चुकी झाली देवांच्या बाबतीत तरीसुद्धा आपले स्वामी, आपले गुरु असतात ना, ते त्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतात. त्यासाठी गुरुपद घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण स्वामी सेवेकर आहोत. स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्त हा मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन नक्कीच गुरुपद घेत असतो. पण माझा जर हा व्हिडिओ कोणी जर व्यक्ती बघत जर असेल जी स्वामी भक्त नसेल पण तिला जर स्वामी मार्गामध्ये येण्याची इच्छा असेल तर त्यांना अगदी मनापासून सांगते की तुम्ही नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं गुरुपद तुम्ही नक्कीच घ्या. कारण स्वामी महाराज हे आपल्या आयुष्यात गुरु म्हणून मिळाले हे आपले गेल्या जन्मातले पुण्य आहे. कारण जेव्हा केंद्रामध्ये जाणार तेव्हा तुम्ही स्वामींना नक्कीच प्रार्थना करा की स्वामी म्हणजे स्वामींजवळ तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो की स्वामी महाराज तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून आला. ती माझी मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य असेल म्हणून मला तुमच्यासारखे गुरु ह्या जन्मामध्ये मिळाले आणि तुम्हीच माझे गुरु वर्षानुवर्ष पुढे सुद्धा मला जे पण जन्म मिळतील त्या जन्मामध्ये तुम्हीच माझे गुरु राहणार अशी स्वामींजवळ प्रार्थना करा. स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहे आणि ह्या ब्रह्मांडामधील जे पण सगळे देव आहेत, जे पण सगळे म्हणजे कोणते पण, तुम्ही महादेवाची जरी भक्ती करत असाल, तुम्ही शंकराची जरी महादेवाची जरी भक्ती करत असाल, तुम्ही गणपतीला जरी मानत असाल, कुठल्या तुमचे कोणते पण देव असतील त्यांना जरी मानत असाल तरी सगळ्यांचा अवतार म्हणजे एकच आहे, ते ब्रह्मांड नायक म्हणजे आपले स्वामी. तुम्ही कोणत्याही देवाची जरी भक्ती केली, श्रद्धा केली, उपासना केली तरीसुद्धा ती उपासना, ती सेवा फक्त आपल्या स्वामी महाराजांजवळ पोचणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वामींना गुरु आपले माना. कारण स्वामी सेवेकरी होणं हे खूप म्हणजे खूप आपल्या भाग्याची गोष्ट असते. स्वामी सेवेकरी आपण अचानकपणे कधीसुद्धा स्वामी मार्गामध्ये येतच नाही. स्वामी सेवेकरी आणि स्वामींच्या मार्गामध्ये येण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी पुण्य करावं लागतं. यासाठी आपल्याला हा स्वामी मार्ग मिळालेला आहे. त्यासाठी स्वामी भक्तांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही कोणताही तुमच्या वाईट प्रसंगी होते, कोणताही काही पण होते तरीसुद्धा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर कधीसुद्धा तुम्ही स्वामींच्या भक्तीवर, स्वामींच्या सेवेवर संकोच दाखवू नका आणि आपले कर्म चांगले करा. कारण कर्मात ही स्वामी सेवा आहे. तुम्ही जर नुसती पोथीवाचन केलं, ग्रंथपठण केलं म्हणजे स्वामी तुम्हाला पावणार आहेत का असं नाही, तर तुम्ही तुमची कर्मही तेवढेच चांगले केले पाहिजे ज्याकरून तुम्हाला स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तर ह्यासाठी मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो की मला स्वामींबद्दल काय वाटतं आणि स्वामी आपल्या आयुष्यामध्ये
गुरु म्हणून असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तुम्हाला मी सांगते की तुम्ही जे पण स्वामी सेवेकरी असतील त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्हाला जर काहीच जमत नाही, तुम्हाला स्वामींवर तुमचा विश्वास आहे किंवा स्वामींचे पोथी वाचन करणं, ग्रंथ वाचन करणं तुम्हाला जरी नाही जमत, तर तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींचं नुसतं नामस्मरण केलं आणि स्वामींच्या सेवेवर विश्वास ठेवला, स्वामींवर विश्वास ठेवला, तर तुम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक गोष्टीतून, अडचणीतून स्वामी महाराज नक्कीच बाहेर काढतील. फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि आता हा व्हिडिओ माझा जी पण कोणती व्यक्ती बघत आहे त्यांना मी एवढंच सांगते की तुम्हाला स्वामी मार्गामध्ये यायचं आहे, तुम्हाला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडनं स्वामींची सेवा होणार नाही किंवा स्वामींचे पोथी वाचन होणार नाही, तर तुम्ही असं मनामध्ये काही आणू नका. तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं ना, आणि जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा जरी तुम्ही पोथी वाचन केलं ना, फक्त गुरुवारी जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला जर जमतच नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी सेवा करू शकता, पण इतर वेळा तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींवर विश्वास ठेवला तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की मला स्वामींविषयी काय वाटतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.